नमस्कार, मी संग्राम सतीश वीर आणि मी रुई फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या कंपनीचा शेतकरी सभासद आहे। माझ्यासह या कंपनीमध्ये 497 इतर सभासद आहेत, ज्यामध्ये महिला, मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय हे सगळे घटक समप्रमाणात सहभागी आहेत। या प्रकल्पाची एकूण किंमत 162.68 लाख असून स्मार्ट प्रकल्पाद्वारे आम्हाला यासाठी 97.59 लाख रुपयाचे अनुदान मिळालेले आहे। आमच्या कंपनीला माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प म्हणजेच स्मार्ट प्रकल्पामधून ज्वारी, घेवडा यासारख्या पिकांच्या संचयन आणि साठवणूक गोदाम याची सुद्धा उपलब्धता झालेली आहे। या व्यतिरिक्त प्राथमिक निवड व प्रतवारी आणि प्रक्रिया केंद्र याची सुद्धा उपलब्धता आम्हाला या इथं झालेली आहे आणि त्याच्यामुळेच धान्य व्यवस्थितरित्या क्लिनिंग आणि ग्रेडिंग करून इथेच आपण पॅकिंग सुद्धा करतो। याच स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून आमच्या रुई फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या कंपनीसाठी 150 मेट्रिक टन क्षमतेचे कोल्ड स्टोरेज रूमसुद्धा अवेलेबल आहेत, ज्यामध्ये 4 कोल्ड स्टोरेज रूम आहेत, ज्यामध्ये फळभाज्या असतील, धान्य असेल याचे स्टोरेज केले जाते। या प्रकल्पामुळे आम्हा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा झालेला आहे। कंपनीकडून आम्हाला कीड व्यवस्थापनाबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येते, तसेच आधुनिक शेती कशी करावी, नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, उत्पन्नाची गुणवत्ता कशी वाढवावी याबद्दल सुद्धा वेळोवेळी माहिती देण्यात येते। स्मार्ट प्रकल्पाच्या अर्थसहाय्यामुळे आमच्या कंपनीने आधुनिक मशिनरी सुद्धा खरेदी केली आहे, त्यामुळे आम्हाला पिकवलेला माल अधिक चांगल्या प्रकारे स्वच्छ करून निवड करून विक्रीयोग्य बनवता येतो। तसेच बाजारात योग्य भाव मिळेपर्यंत माल सुरक्षित साठवून ठेवण्याची सुविधा सुद्धा इथे उपलब्ध झालेली आहे। आमची कंपनी आम्हा शेतकऱ्यांनी पिकवलेला माल बाजारभावापेक्षा थोड्या अधिकच दराने खरेदी करते, जसे की सोयाबीन असेल, दगडी ज्वारी असेल, बाजारभावापेक्षा 2 ते 3 रुपये प्रति किलो जास्त भावाने खरेदी करते आणि वेळेवर पैसे सुद्धा शेतकऱ्यांना पोच करते। त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळतो आणि विश्वाससुद्धा वाढतो। हे सर्व माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प म्हणजेच स्मार्ट प्रकल्पामुळे शक्य झालेले आहे। त्यामुळे नक्कीच आम्ही स्मार्ट प्रकल्प आणि आमच्या कंपनीचे मनापासून आभार मानतो। धन्यवाद।